तुही रे माझा मितवा मालिकेचा आजचा 30 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. राकेश इशूच्या फोनवरती फोन करतो तेव्हा नेमका फोन अर्णवने रिसीव केलेला असतो. त्याला वाटतं की इशूच्या घरचे काळजी करत असावेत, त्यांच्याशी बोललेलंच बरं. फोन तर रिसीव करतो. इतक्यात जयू आत्या राकेशला विचारते की लागला का फोन. तेव्हा राकेश म्हणतो की नाही ना, नाही लागला. तर अर्णव फोन कट करतो. राकेश जयू आत्याला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी इशूला घेऊनच येतो. आणि तो घराच्या बाहेर पडतो. तर इकडे ईश्वरी खूपच वैतागलेली असते. मनोमन विचार करते की कधी निघतोय हा खडूस. तेव्हा अर्णव आपला लॅपटॉप बंद करतो आणि निघालेलाच असतो. तर ईश्वरी त्याला म्हणते की गुड नाईट सर. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, मी कुठे घरी चाललेलो नाही आहे, मी एका मीटिंगला चाललो आहे. आणि जोपर्यंत मी मीटिंग संपवून परत येत नाही तोपर्यंत तू इथेच थांबायचं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथे CCTV लावले आहेत, त्यामुळे तू गुपचूप जरी बाहेर गेलीस ना तरी मला कळेल. ईश्वरी अर्णवकडे धक्क्यानेच पाहते. तर अर्णव म्हणतो की आणि एक गोष्ट, या फोनवरून घरी फोन करायचा नाही या. इथे फक्त इनकमिंग कॉल चालतात, आउटगोईंग नाही. अर्णव मुद्दाम इशूला त्रास देतो की तिने नोकरी सोडून जावं, यासाठी तो सगळे प्रयत्न करतो. परंतु इशू अर्णवला टक्कर द्यायला खंबीरपणे उभी असतेच. इशू तिथे अर्णवला विचारते की माझा फोन तरी देऊन जा. तेव्हा अर्णव म्हणतो की मग सांगितलेलं कळालेलं नाही आहे का, फोन नाही मिळणार. आणि तो तेथून निघून जातो. ईश्वरी जराशी घाबरते, परंतु बिचारीला काळजी वाटते ती तिच्या घरच्यांची, की नमू जयू आत्या तिची काळजी करत घरात असतील. इकडे वल्लरी काही हट्टीपणा सोडायलाच तयार नसते, कारण जोपर्यंत अर्णव नाही येणार तोपर्यंत ती केक कट करणार नसते. आजी वल्लरीला विचारते की असं अर्णवकडे काय मागणार आहेस का तू. तेव्हा वल्लरी म्हणते की हो हो थांबा, येऊ तर दे अर्णवला. तेव्हा अविनाश तिला खडसावतो की हे तुझं ना आता लहान मुलाच्या वरचढ चाललंय, काप ना केक. तेव्हा आजी वल्लरीला टोमणे मारते, कसं आहे ना, आपल्या घरात लहान मूल नाही आहे, त्यामुळे सुनबाई अगदी लहान मुलांसारखं वागतायत. त्यातून त्यांचा आज वाढदिवस, मग तर काही बोलताच येत नाही आहे. आणि बिचारी ती डोक्यालाच हात लावते. अंजली देखील वल्लरीला विनंती करते की मामी काप ना ग केक. तेव्हा आकाशही समजावतो की मम्मा, दादाला यायला खरंच खूप उशीर लागेल ग. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं तर आज मला अर्णवकडून दरवर्षीसारखं स्पेशल गिफ्ट नको आहे, म्हणजे एखादा दागिना वगैरे काही. आजी आश्चर्याने विचारते की काय. तर अविनाश म्हणतो की अगं किती तो सस्पेन्स, सांग ना मग काय हवंय ते. आज ना मला बघायचंच आहे की अर्णवचं त्याच्या मामीवरती किती प्रेम आहे ते. मी जे मागेन ते तो देऊ शकेल का. तेव्हा सर्वच जण आता वैतागलेले असतात. खूप वेळ झाला अर्णव अजूनही आलेला नसतो. आणि सगळेजण हट्ट धरतायत आग्रह करतायत, तरी वल्लरी आपला हट्ट सोडायला तयार नसते. आता तर ती तेथून निघूनच जाते. इकडे अर्णवच्या ऑफिसमध्ये अडकून पडलेली ईश्वरी, तिच्या जीवाची नुसती घालमेल सुरू असते. कारण तिला काळजी वाटत असते ती जयू आत्या आणि नमूची, की त्या दोघी इशूची शोधाशोध करत असतील, वाट पाहत असतील. त्यांनी दोघी घाबरल्या देखील असतील. तेव्हा इशूचं डोकंही काम करत नसतं. विचार करते की त्या दोघी परेशान असतील. आता काहीतरी जुगाड हा करावाच लागेल. तर ईश्वरी अर्णवची ॲक्टिंग करते आणि म्हणते की सगळं ना या खडूसमुळेच होतंय. काय तर म्हणे फोनला हात नाही लावायचा. त्यानंतर तिच्या लक्षात येतं अर्णवची ॲक्टिंग करते, परंतु CCTVमध्ये सगळं दिसतंय. तेव्हा इशूला काही सुचतही नसतं. इतक्यात फोन वाजतो. तेव्हा इशू विचार करते की इनकमिंग कॉल तर घेऊच शकते. तर इशू फोनवरती बोलते, अर्णव राजा शिर्केंची पर्सनल असिस्टंट बोलते. तेव्हा तिला एक बातमी मिळालेली असते. ती बातमी सांगण्यासाठी इशू ऑफिसच्या बाहेर धावत जाते. तोचपर्यंत राकेश अर्णवच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेला असतो. रिक्षातून उतरतो, रिक्षावाल्याला पैसे देतो आणि विचार करतो, मला अजूनही कळत नाही आहे की ईश्वरी इथे कशी पोहोचली असेल. इतक्यातच इशू धावत ऑफिसच्या बाहेर आलेले असते. आणि नेमकं अर्णव गाडीमध्ये बसून ती मीटिंग करण्यासाठी निघालेलाच असतो. ईश्वरी अर्णवला जोरजोराच्या हाकाही मारते, परंतु इशूची हाक काही अर्णवपर्यंत पोहोचतच नाही. तेव्हा इशूला कळत नाही की अर्णवला कसं थांबवावं. तर राकेश तिथे विचार करतो की ईश्वरी इथे, आणि त्याचं लक्ष जातं अर्णवच्या गाडीकडे. राकेश आता
अर्णवला पाहताच घाबरतो. त्याची पळताभुई थोडी होते आणि तो जाऊन पटकन एका गाडीमागे लपतो. ईश्वरी अर्णवला जोरजोराच्या हाका मारत असते, परंतु अर्णवपर्यंत हाक पोहोचत नसल्याने धावत येऊन ती गाडीच्या आडवीच येते. अर्णव पटकन ब्रेक दाबतो. अर्णव आता इशूला पाहताच खूप चिडलेला असतो. धावत येताच इशूची दमछाक झालेली असते. अर्णव गाडीच्या खालती उतरतो आणि ईश्वरीवरती ओरडतो की तुला इंग्लिश तर कळत नाही, परंतु साधं मराठीही बोललेलं कळत नाही आहे का? साधी ऑर्डर तुला फॉलो करता येत नाही आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला ना कोणाचं काही ऐकून घ्यायचंच नसतं ना, परंतु मी इथे तुमच्याचसाठी आले होते. तुमच्यासाठी एक मेसेज आहे. तेव्हा अर्णव विचारतो मेसेज? कसला मेसेज? तर ईश्वरी म्हणते की तुम्ही आता ज्या मीटिंगसाठी निघाला होतात ना, ज्या इनकमिंग फोनवरती तुम्ही मला फोन करू नकोस असं सांगितलं होतं, त्यावरतीच फोन आला होता. तुमचा फोन लागत नसल्याने त्याने ऑफिसमध्ये फोन केला. ती मीटिंग कॅन्सल केली गेली आहे. तर इशू अर्णवला तसा निरोपही देते. राकेश हे सगळं लपून पाहत असतो. तर अर्णव आपला फोन चेक करतो तर मीटिंग कॅन्सल झाल्याचा मेसेजही असतो. तेव्हा अर्णवला आपली चूक लक्षात येते. ईश्वरी मुद्दाम अर्णवला टोमणे मारते की गप बसलायत म्हणजे स्वतःची चूक आता लक्षात आली आहे वाटतं. स्वारी वगैरेची तर काही तुमच्याकडून उमेदच नाही आहे. नाही म्हणजे तसेही तुम्ही बॉस आहात ना, सॉरी कसं म्हणाल मला? अर्णव चिडीचूप असतो. राकेश हे सगळं गाडीच्या पाठीमागून पाहत तर असतो. नेमकं अर्णवचं लक्ष तिकडे जातं. अर्णव धक्क्याने विचार करतो की जिजू आणि इथे? तेव्हा अर्णव त्याच्याकडे निघालेलाच असतो. राकेश पटकन लपून बसतो. तर पाठीमागून ईश्वरी त्याला विचारते की ओ अर्णव राजे शिर्के, कुठे निघालात तुम्ही? तेव्हा अर्णव चिडून इशूला म्हणतो, हे असं विचारणं तुझं काम नाही आहे, गप्प बस. तोपर्यंत संधी साधून राकेश तेथून सटकलेला असतो. अर्णवच्या नजरेतून कसाबसा सुटलेला असतो. तर अर्णव राकेश समजून, म्हणजेच राकेशला त्याने पाहिलेलंच असतं, तो राकेशला जिजू जिजू अशा हाका मारतच मागे धावत जातो. परंतु त्याच्या जागी एक वेगळाच माणूस पाहता अर्णव त्या माणसाची माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी, माझी मिस्टेक झाली, आणि तो तेथून निघून जातो. तर राकेशने आधीच अलर्ट होऊन प्लॅन बी तयार ठेवलेला असतो की जर चुकून कधी अर्णवने त्याला पाहिलं तर त्याच्या तावडीतून तो निसटू शकतो. तर तो माणूस राकेशजवळ येताच राकेश त्याला म्हणतो की प्लॅन बी सक्सेसफुल. तुझी केव्हा गरज पडली तर बोलवेनच तुम्ही तुला. त्याला पैसे देतो आणि तेथून पाठवतो. राकेश विचार करतो की ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये कामाला लागलीच कशी हे शोधून काढावं लागेल. इकडे अविनाश वल्लववरती चिडतो आणि तिला म्हणतो की केक कापण्याचं साठी हे प्रकरण एवढं ताणून धरायची काही गरज नव्हती. तेव्हा वल्लरी उलट त्यालाच म्हणते की गरज होती हो, म्हणजे मी केलेल्या त्यागाची जाणीव घरच्या सगळ्यांना तुम्ही करून द्यायला हवी, परंतु तुम्हाला तर तेही जमत नाही, मग माझं काम मलाच करावं लागेल ना. अर्णवच्या बिझनेससाठी मी स्वतःचे दागिने दिलेत असं वल्लरी म्हणताच अविनाश तिला फटकारतो आणि म्हणतो की तुझे नाही, अर्णव अंजलीच्या आईचे, माझ्या ताईचे दागिने होते ते. बाकी कोणाला माहिती नसलं तरी मला माहिती आहे ते. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की मग आता ते सगळं विसरायचं, तेही कायमचं. आणि जर तुम्ही तोंड उचकटलं तर मी काय करेन माहिती आहे ना. तेव्हा अविनाश म्हणतो की या असल्या पोकळ धमक्यांनाच मी घाबरून गप्प बसलो होतो. तेव्हा वल्लरी म्हणते की या फक्त पोकळ धमक्या नाही आहेत, दागिने स्वतःचे देऊन अर्णववरती उपकार केलेत ही गोष्ट घरातील सर्वांना सतत जाणवत राहिली पाहिजे. घरच्यांनी गोडगोड बोलून तुमचं जे पायपुसणं केलंय ना, तीच अवस्था मला माझ्या आकाशची आणि माझी होऊ द्यायची नाही आहे. अर्णवकडून उपकारांची परतफेड करून घेण्याची वेळ आली आहे असं वल्लरीने म्हणताच अविनाश धक्क्याने विचारतो की म्हणजे आता अर्णवकडे कशाची मागणी करणार आहेस तू? तेव्हा वल्लरी त्याला म्हणते आता तुम्हाला अर्णव आल्यानंतरच सगळं कळेल. तर इकडे चयू आत्या धीर खचते आणि नम्रता तिला सावरते. तर चयू आत्या चिडून नमूला म्हणते की आता बघितलंस, मी यासाठी तिला नोकरी करायला नको म्हणत होते. इतक्यात राकेश येतो. तेव्हा दोघेही धावत जाऊन राकेशला विचारतात की काय झालं, ईश्वरी कुठे? ईश्वरी नाही आली सोबत, काय म्हणाली ती? अनेक प्रश्नांचा त्याच्यावरती नुसता भडीमार होतो.
तेव्हा राकेश म्हणतो, त्यांच्याशी खोटं बोलतो की काय आहे, ते मोठं कॉर्पोरेट ऑफिस आहे, शाळा नाही आहे ना, आतमध्ये डायरेक्ट जाऊन हाताला धरून घेऊन यायला. तिथल्या सिक्युरिटीने मला सोडलंच नाही आतमध्ये. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, जे कॉर्पोरेट ऑफिसेस असतात त्याचे ऑफिस अवर्स सांगण्यासारखे नसतात. परंतु सिक्युरिटीकडून मला एक गोष्ट कळली की ईश्वरीजी अजूनही ऑफिसमध्येच आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तर राकेश जयवत्याला समजावतो की नका काळजी करू, ईश्वरीजी नक्की येतील. तेव्हा नमू ही जयवत्याला समजावते की आता तू एक काम कर ना, तू जाऊन झोप. तेव्हा जयवत्या विचारते की झोप? अगं, ही गडबडगुंडी बाहेर असताना मला सुखाने झोप तरी लागेल का? तेव्हा नमू म्हणते की बरं ठीक आहे, मग तू एक काम कर, तू ना तुझ्या औषध गोळ्या घे आणि थोडा वेळ पड, म्हणजे कसं बरं वाटेल ना तुला. जयवत्या राकेशकडे विनंती करते की मी आतमध्ये थोडा वेळ पडते, परंतु इशू येईपर्यंत. तेव्हा राकेश म्हणतो की नका काळजी करू, मी थांबेन ईश्वरीजी येईपर्यंत. तेव्हा नमू जयवत्याला खोलीत घेऊन जाते. तर जाता जाता ती म्हणते की या पोरीने ना टेन्शनच वाढवलं. तर राकेशही म्हणतो की माझं देखील टेन्शन वाढवले ईश्वरीने. मी तर दुसऱ्या ठिकाणी शब्द टाकला होता, परंतु ही ईश्वरी नेमकी अर्णवच्या ऑफिसमध्ये कशी जाऊन पोहोचली, आता ते बघावंच लागेल. नाहीतर मग राकेश आणि राजेश या दोन्हीचंही भांडं फुटेल. राकेशची घाबरगुंडी उडालेली असते. तर इकडे अर्णव ऑफिसमध्ये असतानाच अंजलीचा त्याला फोन जातो. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, मी ऑफिसमध्ये काम चालू आहे महत्त्वाचं, मी नंतर करतो. तेव्हा अंजली त्याला थांबवते आणि म्हणते की काय रे चिंटू, आज मामीचा वाढदिवस आहे ना, मग ती तुझ्याशिवाय केक कापणार नाही आहे. तेव्हा अर्णव माफी मागतो आणि म्हणतो की सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं. तेव्हा अंजली म्हणते की आकाशला मी रिमाइंड करायला सांगितलं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं आकाश मला सकाळपासून भेटलेलाच नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की तो तुमचा प्रॉब्लेम आहे, परंतु जो मामी इथे केक कापत नाही आहे त्यामुळे वेळेत घरी ये. तेव्हा अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, तरीही मला ऑफिसमधून निघायला थोडा वेळ लागेलच, आणि फोन ठेवून देतो. इतक्यात इशू येते. इशू येऊन अर्णवला विचारते की सर, काही काम राहिले का बाकी? तेव्हा अर्णव ईश्वरीचा मोबाईल तिच्या हाती देतो. इशूला वाटतं की चला आता आपली सुटका झाली, आपण घरी जायला मोकळे. ईश्वरी घरी निघालेलीच असते. अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो, मोबाईल दिलाय फक्त, घरी जायला सांगितलेलं नाही आहे. ईश्वरीला अर्णवचा खूप राग आलेला असतो. ती त्याच्यावरती अगदी दात खाते. अर्णव ईश्वरीला आणखीन काम देतो. तो म्हणतो की या फाईल्स घरी घेऊन जायच्या. सात्विक फॅशनच्या एम्प्लॉईजचे रेकॉर्ड आहे ते त्याच्या सिस्टीममध्ये अपडेट करायचं आहे, आणि ते सगळं काम पूर्ण करून उद्या शार्प 11 वाजता त्या फाईल मला आणून द्यायच्या. तेव्हा इशू धक्क्यानेच विचार करते की म्हणजे रात्रभर जागून मला काम करावं लागेल. तर अर्णव मुद्दामच म्हणतो, जमणार नसेल तर सोड नोकरी, आणि हो, 1.5 लाख रुपये चेक नको या मला, माझ्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफरच करायचे. ईश्वरी अर्णवला करारा जबाब देते की 1.5 लाख काय, 1.5 रुपयासुद्धा मला द्यावा लागणार नाही आहे. तुम्ही दिलेलं काम वेळेत पूर्णच करेन मी. तेव्हा अर्णव म्हणतो की गुड लक. तर इशू फाईल सुचलते. अर्णव तिला बजावतो की ऑफिसची प्रॉपर्टी आहे ती, नुकसान झालं ना भरून घेईन मी. तर ईश्वरी ऑफिसमधून घरी परततेही. तर राकेशचं मन मात्र थाऱ्यावरती नसतंच. ईश्वरी नक्की अर्णवच्या ऑफिसमध्ये कशी पोहोचली याचं उत्तर त्याला भेटतच नसतं. तेव्हा नेमकी ईश्वरी बाहेर येते आणि ती विचारते की राकेशजी तुम्ही इथे? तर राकेश इशूला म्हणतो की काय ईश्वरीजी, आज कामाचे सगळे रेकॉर्ड मोडूनच टाकले वाटतं तुम्ही. तर इशू चिडून म्हणते की हो, सतत कामाचं नाव घेऊन आठवण करून देऊ ना डोकं खाल्लंय त्या भडकूचंदने. तेव्हा नम्रता धक्क्यानेच विचारते की काय, तू त्याच्या ऑफिसमध्ये कामाला लागलीस? तेव्हा इशू सांगते की हो, तोच तो अर्णव राजे शिर्के. इतका राग येतो ना मला त्याचा, की त्याच्या त्या असल्या स्वभावापायीच मी त्याचं नाव भडकूचंद ठेवलंय. तेव्हा राकेश विचारात पडतो की परंतु ईश्वरी तिथे कशी पोहोचली, शोधून तर काढावंच लागेल. तर राकेश तिला विचारतो की परंतु ईश्वरीची, मी तर तुम्हाला एका वेगळ्याच ठिकाणी नोकरीला पाठवलं होतं, तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये कशा पोहोचलात? तेव्हा ईश्वरी डोक्याला हात लावून म्हणते की 12 की ढेर. काय म्हणजे तुम्ही मला दुसऱ्या ठिकाणी नोकरीला पाठवलं होतं? तुम्ही जे अपॉइंटमेंट लेटर दिलं होतं ना, ते माझ्याकडून कुठेतरी हरवलं.
आणि त्याच्यावरचा थोडा थोडा ॲड्रेस जो होता ना तो मला थोडा आठवतो. मग मी त्यानुसार एका गोडाऊनमध्ये जाऊन पोहोचले. मग त्या गोडाऊनवाल्याने मला डायरेक्ट त्या ऑफिसमध्ये पाठवलं. तिथे गेल्यानंतर लावण्य मॅडम मला भेटल्या. त्यांनी मला नोकरीवर ठेवून पण घेतलं आणि थोड्या वेळाने मला काढूनही टाकलं. परंतु मी दटून राहिले. मी म्हटलं त्यांना, माझी जर चूकच नाही आहे तर नोकरी का सोडायची मी? मग काय तो भडकूचंद अर्णव राजे शिर्के तो मला म्हणाला की ही नोकरी तुला सोडायला लावतो की नाही बघच तू. आणि त्याने माझ्याकडून एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं. तर राकेश तिथे धक्क्याने विचारतो की कॉन्ट्रॅक्ट? कसलं कॉन्ट्रॅक्ट? राकेश म्हणतो की परंतु हे करणं चुकीचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ना, परंतु हे सगळं मुद्दाम त्याने केलंय. परंतु मीही दटून राहिले आणि त्याचं चॅलेंज ॲक्सेप्टच केलं. आणि मीही त्याच्या नाकावर टिच्चून त्याला सांगून आले की ह्या नोकरीवरती टिकून दाखवते की नाही बघच तू. आणि हे बघा या फाईल्समधलं डेटा एंट्रीचं काम मुद्दाम माझ्या डोक्यावरती मारलंय. मुद्दाम मला त्रास द्यायला करतोय. परंतु हे काय मला कळत नाही आहे का? तेव्हा नम्रता काळजीपोटी विचारते की म्हणजे इशू, अगं तू नोकरी जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तू काय असाच त्रास देणार आहेस का तुला? तेव्हा इशू म्हणते की काय माहिती आता. तर बोलण्याच्या ओघामध्ये राकेश चुकून बोलून जातो की फक्त पैसा आणि बिझनेसच दिसतो त्या अर्णवला. ईश्वरी विचारते की अर्णवला? राकेश धक्क्याने तिच्याकडे पाहायला लागतो. ईश्वरी राकेशकडे येते आणि त्याला विचारते की म्हणजे तुम्ही ओळखता का त्याला? तेव्हा राकेश चिडीचूप होतो. तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्णव घरी पोहोचताच वल्लरी त्याला म्हणते, आजपर्यंत तू दिलेली गिफ्ट्स वेगळीकडे आणि हे गिफ्ट्स ते देणार आहेत ते वेगळीकडे. तेव्हा अर्णव विचारतो की परंतु असं काय गिफ्ट हवं आहे? तेव्हा वल्लरी अर्णवकडे मागणी करते की माझ्या आकाशला बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये घे. तेव्हा अर्णवला आणि त्याचबरोबर घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. इकडे राकेश ज्यावेळी अंजलीचा फोटो पाहत असतो तेव्हा नेमकं इशूचं लक्ष त्याच्याकडे जातं. तर वल्लरी अर्णवला विचारते की तू माझ्या आकाशला तिथे नोकरीवरती घेणार आहे की नाही? तेव्हा अर्णवही स्पष्टपणे नकार देतो. इकडे इशू राकेशला येऊन विचारते की तुम्ही नक्की काय बघत होतात? तेव्हा राकेशला मोठा धक्का बसलेला असतो.